फडणवीसांचं डिबेटचं आव्हान विरोधकांकडून मान्य आहे. कुठेही कधीही चर्चेला बोलवा, आम्ही तयार आहोत. खासदार सुप्रिया सुळेंचा पुनरुच्चार आहे. फडणवीसांनी त्यांचा स्तर कोणता ते सांगावं, असा राऊत फडणवीसांना टोलाला लावताय. त्यांना ओपन चॅलेंज देतो, ओपन चॅलेंज की माझ्या स्तरातल्या कुठल्याही त्यांच्या नेत्यांनी माझ्यासोबत महिला विधेयकाच्या संदर्भात ओपन डिबेट करावी. ओपन डिबेट की याच्यामध्ये काय चूक आहे, या पद्धतीत काय चूक आहे, याच्यावर ओपन डिबेट करावी. ते करणार नाही, करू शकत नाही. केवळ मुजोरी करायची आणि पळून जायचं, हे जे काही यांनी सुरू केलेलं आहे, याच्या विरुद्ध देशभरात आणि महाराष्ट्रात आता महिलांचं एकत्रीकरण आम्ही करणार आहोत. माननीय मुख्यमंत्री या राज्याचे कुठेही कधीही जर आम्हाला चर्चेला बोलवलं तर अतिशय विनम्रपणे माननीय मुख्यमंत्री बोलतील, तिथे आमची बाजू मांडायला आम्ही जाऊ. माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सोयीने वेळ द्यावा, कारण आम्ही सगळेच दिल्लीमध्ये होतो. दिल्लीमध्ये काय घटना झाल्या, काय चर्चा झाल्या, काय घटना आधी झाल्या, क्रोनॉलॉजी पुरी आली पाहिजे की भारतीय जनता पक्षाने आम्हाला बोलून आधी काय सांगितलं, नंतर काय झालं, याच्यात किती तफावत आहे, किती अंतर आहे, सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. मुळात त्यांनी त्यांचा स्तर कोणता हे कळवायला पाहिजे ना. त्यांनी स्वतःला एक स्तर, स्वतःची एक लेवल स्वतःच सांगितलेली आहे. ती कोणती, की मला ह्या लेवलचा माणूस चाल. आता त्यांनी त्या लेवलची माणसं किंवा ती लेवल काय आहे, आता भारतीय जनता पक्षामध्ये काय लेवल आहे मला माहीत नाही, आणि ते भारतीय जनता पक्षामध्ये कोणत्या लेवलला आहेत. देशामध्ये मुख्यमंत्री खूप आहेत, असे सगळे मोदींनी किंवा शहाने नेमलेली माणसं आहेत, त्याच्यामुळे लेवल कळत नाही. डिलिमिटेशन बिलाचे सूत्रधार अमित शहा. उडता पंजाबनंतर उडता भाजप, अशी टीका संजय राऊत यांनी केलेली आहे. तर या टीकेला आता फडणवीसांनी सुद्धा उत्तर दिलंय. विरोधक सिरियल लायर आहेत, अशी टीका फडणवीस करतात. विरोधक दिवसातून 5 वेळा खोटं बोलतात, असा फडणवीसांचा दावा आहे. पाहूया. नरेंद्र मोदींनी जर मनात आणलं असतं तर हे विधेयक मंजूर करून घेऊ शकले असते. ते विधेयक मंजूर करण्यासाठी त्यांनी स्वतः चर्चा करून अनेकांचं मन वळवलं असतं, यापूर्वी झालेलं आहे. पण या बिलाचे सूत्रधार अमित शहा होते, डिलिमिटेशन बिलाचे, महिला आरक्षण नाही. मी परत सांगतोय, डिलिमिटेशनच्या बिलाला अमित शहानी गुलाबी साडी नेसवून ते महिला आरक्षण म्हणून आणले, आणि ते बिल हे अमित शहा त्या बिलाचे सूत्रधार होते. आणि हे बिल म्हणजे त्यांच्या पुढल्या राजकारणाची नांदी. 850 खासदार बनवून आपल्या पद्धतीनं या पुढल्या निवडणुका लढायच्या आणि जिंकायच्या. ज्या प्रकारे भारताच्या संसदेमध्ये महिला आरक्षण बिलाची भ्रूणहत्या ही विरोधी पक्षाने केली, त्याचाही जागर करण्याची आवश्यकता आहे. आणि ही मंडळी सिरियल लायर आहेत, रोज खोटं बोलतात, दिवसातनं 5 वेळा खोटं बोलतात. या प्रत्येकाला हे माहिती आहे. 2023 साली ज्यावेळेस महिला आरक्षण विधेयक आलं, एकमताने ते पारित झालं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.